हॅलो मित्रांनो, मी प्रथमेश सावळे आणि स्वागत आहे तुमचं सावळे क्रिएटिव्ह लॅब या माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण आपल्या कोरोडा बेसिक टू ॲडव्हान्स या कोर्सच्या पहिल्या लेक्चरला सुरुवात करणार आहे आणि हा कोर्स एकदम इंटरेस्टिंग होणार आहे. आणि या कोर्समध्ये जर तुम्ही पूर्ण केला तर यातून तुम्ही एक चांगले डिझायनर बना आणि चांगले पैसे कमवू शकाल. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया. कोरोडा एक वेक्टर बेस्ड डिझाईन सॉफ्टवेअर आहे. आणि वेक्टर बेस म्हणजे काय? तर वेक्टर बेस म्हणजे की क्वालिटी कमी नाही होत. तुम्ही कितीही फोटो किंवा ऑब्जेक्ट एनलार्ज केला तर ते नेहमी शार्प राहते. तर आता याच्या उलट रास्टर बेस हे पिक्सेलवर आधारित आहे, ज्यामध्ये तुम्ही जर फोटो जर एनलार्ज केला तर तो ब्लर होऊ शकतो. तर चला आता पाहूया कोरोडाचा इंटरफेस. कोरोडा ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. याला वेलकम स्क्रीन असे म्हणतात आणि याची मी थीम डार्क ठेवलेली आहे. तुम्हाला थीम चेंज करायची असेल तर तुम्ही इथे टूल्स वरती जाऊन ऑप्शन वरती क्लिक करून कस्टमायझेशन मध्ये तुम्ही इथे अपीअरन्सच्या ऑप्शन मध्ये तुम्हाला थीम दिसून जाईल. त्यामध्ये तुम्ही लाईट, मीडियम, डार्क, ब्लॅक ही थीम ठेवू शकता. त्यानंतर जे तुम्हाला इथे लेफ्ट कॉर्नर मध्ये कोरोडाचा आयकॉन दिसत आहे, त्यानंतर सॉफ्टवेअरचं नाव, याला टायटल बार असे म्हटलं जाते. त्यानंतर त्याच्या खालचा बार म्हणजे तो मेन्यू बार. यामध्ये तुम्हाला फाईल, टूल्स, विंडो आणि हेल्प हे चारच ऑप्शन दिसत आहे. जेव्हा तुम्ही न्यू फाईल क्रिएट करता तेव्हा तुम्हाला यामध्ये आणखी पण ऑप्शन ऍड झालेले दिसतील. त्यानंतर येतो स्टँडर्ड टूलबार. आता स्टँडर्ड टूलबारचा वापर का होतो, तर जर तुम्ही एखादा न्यू डॉक्युमेंट क्रिएट करता तर तुम्हाला तो त्यामध्ये काही इम्पोर्ट करायचा असेल, एक्सपोर्ट करायचा असेल, त्याची पीडीएफ बनवायची असेल, त्याची झूम लेवल वाढवायची असेल तर याकरिता अंडो रेडो याकरिता वापर केला जातो. त्यानंतर जो प्रॉपर्टी टूलबार. आता तुम्ही एखादा टूल यूज करता, त्या टूलच्या रिलेटेड तुम्हाला जे काही प्रॉपर्टी असतील ते प्रॉपर्टी टूलबार मध्ये शो केल्या जाते. त्यानंतर इथे वेलकम स्क्रीन आणि त्याच्या बाजूला इथे प्लसचा आयकॉन. त्या प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही इथे न्यू डॉक्युमेंट क्रिएट करू शकता किंवा फाईल वरती जाऊन न्यू वरती क्लिक करून तुम्ही पण इथे न्यू डॉक्युमेंट क्रिएट करू शकता किंवा या प्लसच्या आयकॉन वरती क्लिक करून तुम्ही न्यू डॉक्युमेंट क्रिएट करू शकता किंवा Ctrl+N करून पण तुम्ही न्यू डॉक्युमेंट क्रिएट करू शकता. तर न्यू डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला असा एक डायलॉग बॉक्स ओपन होईल. यावरती तुम्हाला सर्वात अगोदर बाय डिफॉल्ट नेम अनटायटल 1 येईल. यावरती तुम्ही काही पण नाव, तुमच्या प्रोजेक्टचं नाव, डॉक्युमेंटचं नाव ठेवू शकता. तर मी इथे आजचा कोरोडाचा क्लास 1 आहे तर क्लास 1 हे नाव ठेवतो. त्यानंतर तुम्हाला इथे नंबर ऑफ पेजेस विचारला जाईल, जे की तुम्हाला डॉक्युमेंट क्रिएट करण्यासाठी विचारला जाईल. तर मी इथे 1 ठेवतो. आणि पेज व्ह्यू मध्ये तुम्हाला सिंगल पेज व्ह्यू करायचा आहे की तुम्हाला मल्टिपल पेज मध्ये डिझाईन करायचे आहे. तर जसं तुम्हाला बुकलेट वगैरे तयार करायचं असलं तर तुम्ही ऍट अ टाइम मल्टिपल पेज वरती क्लिक करून इथे मल्टिपल पेज तुम्ही नंबर ऑफ पेजेस मध्ये इथे ऍड करू शकता आणि इथे ओके करू शकता. त्यानंतर येते प्रायमरी कलर मोड. प्रायमरी कलर मोड हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामध्ये ते CMYK आणि RGB. CMYK म्हणजे होते स्कॅन, मॅजेंडा, येलो आणि ब्लॅक, जो की ऑफसेट प्रिंटिंग मध्ये यूज केला जातो. आणि RGB म्हणजे रेड, ग्रीन, ब्लू, जे की हाय रिझोल्युशन प्रिंटर म्हणजेच तुम्हाला हे अल्बम डिझायनिंग मध्ये जे की चांगला कलर दाखवण्यासाठी यूज केला जातो. त्यानंतर इथे डायमेन्शन्स. आता डायमेन्शन मध्ये तुम्हाला इथे काही युनिट दिले जातात, इंचेस, मिलीमीटर, पिकास, पिक्सेल, आणि याची तुम्हाला त्या युनिट नुसार तुम्हाला इथे ब्रीथ किंवा हाईट सेट करावी लागते. जसं की मी ते इंचेस मध्ये 8x11 ही साईज चूज करतो. आणि त्यानंतर इथे ओरिएंटेशन मध्ये तुम्हाला तुमचा पोर्ट्रेट पाहिजे की तुम्हाला लँडस्केप ठेवायचा आहे ते तुम्ही इथे ठेवू शकता. आता इथे रिझोल्युशन जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट तुमची डिझायनिंग तयार होते त्यानंतर ते डिझाईन तुम्हाला किती डीपीआय मध्ये म्हणजे डॉट पर इंच मध्ये तुम्हाला रेंडरिंग करायचे, त्याकरिता आपण इथे रिझोल्युशन टाकत असतो, जे की मी इथे 600 टाकलेलं आहे. त्याच्या प्रकारे ते हाय रिझोल्युशन मध्ये एक्सपोर्ट होते. त्यानंतर मी इथे तुम्हाला शो केला जाते एक चेकबॉक्स. तिथे लिहिलेला आहे डू नॉट शो दिस डायलॉग अगेन. या चेकबॉक्सवरती क्लिक केला तर तुम्हाला हा परत क्रिएट अ न्यू डॉक्युमेंट हा तुम्हाला डायलॉग बॉक्स शो करणार नाही. तर याचं आपल्याला काम पडणार आहे म्हणून आपण इथे चेकबॉक्स क्लिक करणार नाही. तर चला इथे ओके करू. न्यू डॉक्युमेंट क्रिएट झाल्यानंतर इथे मी मल्टिपल व्ह्यू केलं आणि 4 to 5 पेजेस ऍड केले, त्यामुळे अशा प्रकारचं शो करत आहे.
त्यानंतर तुम्हाला इथे लेफ्ट साइडला टूलबार दिसत आहे, याला टूलबार असे म्हणतात. आणि त्याच्या खाली तुम्हाला प्लसचा आयकॉन दिसत आहे. त्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही यामध्ये आणखी पण टूल्स ऍड करू शकता किंवा इथून रिमूव्ह करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथे कुठे प्रॉपर्टी टूलबार वरती कुठे यायचंय आणि ते राईट क्लिक करून तुम्हाला इथे लॉक टूलबार यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला इथे डॉट डॉट दिसत असतील, यावरती ड्रॅग करून तुम्ही या टूल्स इथून मूव्ह पण करू शकता आणि परत त्या जागेवर आणू पण शकता. परत त्या डॉट वरती क्लिक केलं की तुम्ही याला लॉक टूलबार करू शकता, जो की इथून तो हलणार नाही. जर सपोज एखाद्या वेळा तुमच्या हातून एखादा मेनू बार डिलीट झाला तर तुम्ही इथे विंडो वरती जाऊन टूलबार वरती क्लिक करून इथे मेनू बार वरती क्लिक केला तर तुम्हाला तो मेनू बार किंवा कोणताही बार तुम्हाला शो केला जाईल. त्यानंतर इथे रुलरचा वापर तुम्हाला इथे गाईडलाईन्स साठी वापर होतो. आता गाईडलाईनचा वापर कशासाठी होतो? गाईडलाईन्स म्हणजे तुम्हाला जर अलाइनमेंट साठी जास्त याचा वापर केला जातो. त्यानंतर इथे यावरती क्लिक करून तुम्ही इथे रुलर शो पण करू शकता किंवा इथे बंद पण करू शकता. त्यानंतर खाली इथे तुम्हाला 2 प्लसचे आयकॉन दिसत आहे. एक या पहिला लेफ्ट प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही बिफोर पेज इन्सर्ट करू शकता आणि या सेकंड राईट साईडच्या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही आफ्टर पेज इन्सर्ट करू शकता आणि यामध्ये तुम्ही नेक्स्ट पेजवर जाऊ शकता. त्यानंतर खाली इथे तुम्हाला डॉक्युमेंट पॅलेट, जे तुम्ही डिझाईन मध्ये कलर यूज केलेले असतील ते तुम्हाला इथे शो केले जातील. त्यानंतर खाली एक बार येतो, त्यामध्ये तुम्हाला जे तुम्ही डॉक्युमेंट मध्ये कलर यूज केलेले आहे, सपोज मी इथे एक शेप ड्रॉ केला आणि त्यामध्ये इथे एक कलर फिल केला, त्या रिलेटेड इथे तुम्हाला प्रॉपर्टीज त्याच्या व्हॅल्यू शो केल्या जातील. आणि इकडे येतो तुम्हाला प्रॉपर्टीज म्हणजे डॉकर येतो. सपोज आता मी एक तुम्हाला इथे शेप ड्रॉ करून दाखवतो, याच्या रिलेटेड तुम्हाला इथे प्रॉपर्टी शो केल्या जातील. आणि त्यानंतर डॉकर नंतर येतो कलर पॅलेट. तुम्ही या कलर पॅलेटचा वापर करून तुम्ही कोणत्याही शेप मध्ये कलर फिल करू शकता. तर मित्रांनो, कोरोडा बेसिक टू ऍडव्हान्स या सिरीज मधला आजचा आपला पहिला लेक्चर आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यातील तुम्हाला कोणता पार्ट समजला नसेल तर कॉमेंट मध्ये नक्की सांगा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये.